जवळजवळ आमचं 24वं वर्ष इको फ्रेंडली मखर बच्चे कंपनीसाठी आहेत. अगदी 5-5, 6-6 वर्ष लोक परत वापरतात हे मखर. जगभर जातात ते, अगदी अमेरिका, जर्मनी, दुबई. कारण प्रत्येकाच्या घरात एवढी मोठी जागा नाही, लोकांच्या लक्षात येत नाही असेंबल करून दाखवल्याशिवाय. 10 फुटाचा आरामात बसेल याच्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये होऊन जातं. 10-10, 20-20 रुपये काही. खूप सुंदर वाटतंय. लंडनला चाललंय हो. काय बोलता? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागमध्ये आणि गणेश गल्लीमध्ये मी आता उभा या ठिकाणी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्सवी डेकोरेशनला भेट देणार आहोत, ज्या ठिकाणी कागदी फुट्ट्यांचे 1 फुटापासून 22 फुटापर्यंत इको फ्रेंडली मकर मिळतात. आजपर्यंत आपण गणेशोत्सवाच्या संबंधी म्हणजे गणेशोत्सव 2024च्या फायदेशीर आणि उपयोगी अशा व्हिडिओ आपण आजपर्यंत शेअर केले आहेत. ते असतील ते म्हणजे गणपतीचे वर्कशॉप होते, ज्वेलरी होती, पडदे होते, सजावटीच्या वस्तू होत्या, तबला पण सोडला नाही. आणि एक व्हिडिओ ती राहिली होती ती म्हणजे इको फ्रेंडली मकर. कारण कसं आजकाल लोक कशी इको फ्रेंडलीकडे जास्त वळायला लागलेले आहेत, तर म्हटलं की लोकांची डिमांड पण आहे, तर म्हटलं इको फ्रेंडली व्हिडिओची मकरची आपण व्हिडिओ करूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचूया. तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. म्हणजे ते फोल्डिंगचं कसं काय असतं, त्यांची सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची किंमत, डिलेवरी कशी काय, आपण त्याची जोडणी वगैरे कशी करायची आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही बघा, ही गल्ली आहे ना, या गल्लीमध्ये गणेश गल्लीचा गणपती बसतो, म्हणजे आपला मुंबईचा राजा. इथून इथे आल्यावरती हे बघा, ही प्रभा कुटीर म्हणून ही बिल्डिंग आहे. आणि प्रभा कुटीरच्या अगदी ग्राउंड फ्लोअरला हे इको फ्रेंडली मकरचं या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे. इथे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथे बघा सर्व अभिनेते दिसत आहेत मला. विक्रम गोखले वगैरे आहेत या ठिकाणी, स्वप्नील जोशी आहे इथे, ती काय इथे नाव गं, श्रेया बुगडे आहे तिथे, भरपूर कोणकोणते आहेत लांबपर्यंत. आणि इथे मॅसेज ॲक्च्युली मस्त आहे, निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया. इको फ्रेंडली मकर बघूया कसे आहेत ते. चला. नमस्कार काकी. हां, नाव का तुमचं? माझं नाव जिजाऊ नानासाहेब सेंडकर. अच्छा, जिजाऊ, छान नाव आहे. हे जे उत्सवी डेकोरेशन आहे ते इथे किती वर्षापासून आहे? हे जवळजवळ आमचं 24वं वर्ष इको फ्रेंडली मकरांचं. 24वं? हो. ओके, म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे तुमच्याकडे सर्व फुट्ट्यांचेच सगळं मिळतात? सर्व फुट्ट्यांचीच मकर आहेत. अच्छा, आणि साईज काहीतरी असते म्हणजे किती फुटापासून वगैरे? तशी बघितलं साईज तर अगदी छोट्या 6 इंचाच्या मूर्तींची स्थापना करू शकतात. अच्छा, छोटे छोटे हे बच्चे कंपनीसाठी आहेत. ओके, छोटे मकर आहेत. आणि हे छोट्या मकरांची प्राइस काय मग? अगदी 100-150. ओके, हा तुम्ही तिकडे प्राइस टॅग लावलेले आहे? लागलेले सगळे. हे बघा, इथे जंगल वरती आहे 150 रुपये. इथे पण आहे तो मयूरासन 150 रुपये. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. इथे सिद्धिविनायक मकर पण छान वाटतंय, हा 340 रुपये. आणि हा इकडे दिलेला हा मॅसेज एकदम मस्त वाटतोय. मग ते तरी किती फुटापर्यंत जास्तीत जास्त आहे मग? अगदी बघा, छोट्या मुलांच्या मूर्तींपासून तर घरगुती मकर आहेत. ओके, 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी एक प्रत्येकाच्या साईज नुसार आहेत. अच्छा, जास्तीत जास्त किती मिळू शकतो? जास्तीत जास्त अगदी 9 ते 10 फुटाच्या मूर्तीपर्यंत. 10 फूट म्हणजे तसं बघायला गेलं तर सार्वजनिक पण बसवू शकतात त्याच्यामध्ये. ओके, हे बघा इथे बाजूला आहे दुसरा मकर आहे तो सिद्धिविनायक मकर. आणि बघा ह्यांच्या इकडे ॲक्च्युली मकराबरोबर ना या ठिकाणी इथे सर्व साईज वगैरे लावलेली आहे. म्हणजे तुमच्या पाटाची साईज किती आहे, ते मकराची साईज, हाईट वगैरे सगळं किती. आणि इथे प्राईज आहे 7,900 रुपये. लाईटीची किमती वेगळ्या आहेत. ओके, म्हणजे या मकराबरोबर ज्या लाईटी आहेत त्या वेगळ्या घ्याव्या लागणार. ओके, म्हणजे या पैशामध्ये फक्त हा मकर मिळणार आहे. ओके, अजून एक गोष्ट की समजा कोणी मकर हा घेतला तर ते पॅकिंग पुन्हा ते ठेवू शकतात ना? म्हणजे अगदी हा पूर्ण मकर आहे ना, आपण जसं रजिस्टर बंद करतो असं बंद होतं. ओके, ओपन त्यांनाच असेंबल करावं लागतं. कारण आम्ही लिंक वगैरे आहेत यूट्यूबवर वगैरे कसं असेंबल करायचं. आणि याच्याबरोबर एक पेपर पण देतो, कारण गावी कसं लाईटची वगैरे अडचण असते तर त्यांना ते होणं अशक्य होतं. मग आम्ही डायग्राम देतो, त्याच्यानुसार तुम्ही जोडणी करा असे स्टेप बाय स्टेप. आणि परत जशा प्रकारे जोडणी केली तशाच प्रकारे खोलून ठेवा परत. अगदी 5-5, 6-6 वर्ष लोक परत वापरतात हे मखर. आणि कोणत्याही मकरचं हे बघा असं फोल्डिंग येतं. अच्छा, म्हणजे समजा मी असं घेऊन जाऊ शकता तुम्ही. ओके, हा, आणि परत असं बंद करून. खूप छान केलं तुम्ही. हे बघा, म्हणजे वेगळे वेगळे आहेत आणि प्लस आतमध्ये इथे सगळं पेपर पण दिलेलं आहे कसं लावायचं वगैरे. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही सगळं. हा, म्हणजे काय काय लोकांच्या भीती असणार की अरे घेऊन गेलो तर लावणार कसं, टेन्शन. आणि हे एकदम चांगल्या क्वालिटीचा टणक पेपर आहे, घाबरण्याचं काही कारण नाही बघा. मग ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट की समजा आपण आता गणपती म्हटल्यावर कसं अगरबत्ती, समई वगैरे गोष्ट येते, तर मग त्याचं काही प्रॉब्लेम नाही, त्याने काही भीती नाहीये. अगदी उष्णतेने पेपर चांगले टणक होतात. बघा, कोणताही पेपर आपलं पुस्तक होईना
भिजलं तर मॉइश्चर पकडतं, हा पण गरमीच्या ठिकाणी अगदी सुकवलं आपण ड्रायर केलं हा तर ते टणक होतं. तसंच हाही प्रकार आहे, तेव्हा घाबरण्याचं काही कारण नाही. ओके. हे बघा इथे बाजूला आहे तो कॉपर टेम्पल, म्हणजे प्रत्येक मकराला त्यांनी नावं दिलेली आहेत. हा कॉपर टेम्पल आहे तो 2900 रुपयाचा आहे आणि प्रत्येकाच्या इकडे म्हटल्याप्रमाणे की साईज वगैरे लावलेली आहे आणि लाईट वगैरे मस्त वाटते. बघा बाजूला इथे बघा गणपती बाप्पा विराजमान सुद्धा केलेले आहेत, म्हणजे ठेवल्यावर कसं रूप येईल तर ते अशा प्रकारचं येणार आहे. आणि हे आहे फ्लोरासन. फ्लोरासन म्हणजे बघा बॅक साईडला तिकडे फ्लॉवर आहेत, दोन्ही साईडला मोर आहेत आणि तो मस्त वाटतोय गणपती. लाईटिंग बिटिंगमुळे त्याला अजून शो आला आहे आणि हा पण सुंदर वाटतो एकदम. सिद्धिविनायक मकर आहे या ठिकाणी. हा आहे तो 2990 रुपयाला. अजून एक विचारायचं होतं की तुम्ही डिलेव्हरी वगैरे करतात का इकडून? डिलिव्हरी शक्य नाही होत करणं. ओके. जे जवळची लोक ते घेऊन जातात, पण कुरिअरनी पार्सल देतो आम्ही. हा कुरिअर तसं होऊ शकते ना. तसं होऊ मग शकतं. ते किती कुठपर्यंत तुम्ही पाठवता? अरे जगभर जातात ते, काय बोलता? अगदी अमेरिका, जर्मनी, दुबई वगैरे. हा बाहेर बघितले की तुमच्या तिकडे ऍड होती की सगळे ते अभिनेते वगैरे सगळ्यांचे हो. फोटो म्हणजे ते इकडून घेऊन गेलेले असतात. घेऊन गेलेले आणि काहींनी भेट दिलेली आमच्या इथे अच्छा. प्रदर्शनला येऊन. अगदी त्यांनी स्वागत केलेले ह्या कलाकृतींचं आमचं. हा, नाही छान आहे. आणि हे बघा इथे आपला एक किल्ला आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. रायगड किल्ला दाखवलेला आहे, कारण समोर बघा जगदीश्वर मंदिर दाखवलेलं आहे. या ठिकाणी छोटा किल्ला पण आहे आणि हा मोठा किल्ला पण आहे. गणपती बाप्पा याच्यामध्ये बसवायला मस्त वाटतील. आणि इथे साईज वगैरे सर्व दिलेली आहे बघा. याच्यामध्ये 3 दरवाजे, 4 बुरुज, 3 कट्टे, अशा प्रकारे हा डेकोरेशन या ठिकाणी ठेवलं. इथे आपण बघायला गेलो तर खूप सारे डेकोरेशन आहे, म्हणजे आपल्याला फिरायला तेवढा वेळ लागणार आहे. वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आपण गणपतीकडे बसवू शकतो. हा बघा या ठिकाणी आहे तो 990 रुपयाचा आहे हा, आणि हा पण खूप सुंदर वाटतोय, म्हणजे ओपन आहे. आणि इथे गणपती जवळपास आपण विचार करू शकतो 1 फुटाच्या आसपास इथे गणपती. 1 फुटाची मूर्ती हा, आरामशीर 1 बसते. फुटाची मूर्ती. सिद्धिविनायक मध्ये कसं 4 ते 5 साईज मध्ये केलेले आहेत, ओके. कारण प्रत्येकाच्या घरात एवढी मोठी जागा नसते बरोबर आहे. एक साईज केली तर. म्हणून प्रत्येकाच्या अगदी हा आपला टिपायावर बसू शकतो. हा. जागेच्या अभावी मुंबईकरांची आणि तेच गावच्यांची बोलणार होतो आपल्याकडे जागा अशा कमी size, असतात. मन मोठं असलं तरी जागा कमी आहे इकडे. आणि कोकण पट्ट्यात वगैरे कशा मोठ्या मूर्ती अरे असतात, बापरे, त्यांची तिकडे भव्य तर decoration असतं. संपतच म्हणून त्यांच्यासाठी नाही. वेगळ्या रचना थोड्या मोठ्या दाखवलेल्या आहेत. हे हा बघा, ऍडजस्टेबल आहे, म्हणजे अच्छा. पाहिजे तसा मोठा करू शकतो. ओके. हा वाला असा आहे का? हा. अच्छा. हा बघा हा किल्ल्याचं स्वरूप आहे, ते म्हणाले ऍडजस्ट करू शकतो, छोटा मोठा कसाही करू शकतो. समोर आहे तो सार्वजनिक म्हणू शकतो आपण. हो हो. अरे हे बापरे, हा मंडळांसाठी समोरचा आहे. बघा केवढा मोठा. हा पण आणि मोठाच एक प्रकारे. ही एक रचना आहे. ह्या देवी गोवर गणपती असतात ना, हा म्हणजे जास्त जागा जास्त जागा ओके. लागते. हा पण ऍडजस्टेबल आहे, तुम्ही पाहिजे तसा टेबल मोठा याचं करू रचना तसं दाखवलेलं आहे. कारण लोकांच्या लक्षात येत नाही असेंबल करून दाखवल्याशिवाय. हा बरोबर. एकदम आपण अल्बम वरती दाखवलं तर नाही होऊ हा, शकत. समोर म्हणून आम्ही या समोर प्रदर्शनामध्ये बघितलं सर्व रचना उभ्या केलेल्या नाही, आहेत. मस्त आहे मस्त आहे, एकदम भारी आहे. बघा इथे आपण बघू शकतो. आणि हा, समोरचा त्याच्यापेक्षा तो छोटा आहे. बाप रे, हा. लालबागच्या राजाच्या सेटवरती आलो का आपण? केवढा मोठा आहे बघा. तरी आम्ही अर्धाच दाखवलेला आहे. अच्छा. याच्या डबल इकडे होऊ शकतो. म्हणजे सार्वजनिक गणपती जवळपास एक 10 फुटाचा आरामात हो, बसेल हो, याच्यामध्ये. हो. भारी. आणि याची थीम म्हणजे काय झालं, कार्यकर्त्यांना प्लायचा खर्च वगैरे नको जास्त. हे कॅटरिंगचे टेबल आहेत खाली, आणि अच्छा. आम्ही शीट दिलेले. त्यांनी अगदी 2.5 ते 3 फुटाचा त्यांचा टेबल कव्हर होतो, हा आणि कमी खर्चामध्ये होऊन जातं. कोणताही प्लाय वगैरे घ्यायचं म्हटलं तरी 1200 ते 1500 रुपये खर्च आहे 6 बाय 6 हा, प्लाय बरोबर. घ्यायला. हा, आणि मग परत अशी ते वगैरे- ठेवणार कुठं मंडळाचे. हा ते पण आहे. हा. मगाशी तुम्हाला विचारल्याप्रमाणे ते बघा तुम्ही स्वतःहून ते मकरामध्ये समई अगरबत्ती ठेवल्याने किंवा लाईटचं तोरण लावल्याने मकरांना काही त्रास होत नाही. या उलट समईच्या उष्णतेने मकरांची स्ट्रेंथ वाढते. हो. तेच पण टेन्शन होतं मला. बघितलं पहिलं डोक्यात ते आलं की कागद आहे म्हटल्यावर ते समई वगैरे कॉन्टॅक्ट होतो. हे पण भारी वाटते. जयपूर, हे जयपूर आहे. पण ही मोठी बघितल्यावरती असं बिलकुल वाटत नाहीये की ती पुठ्ठ्यांची आहे. हा बघा इथे हा छोटा ह्या पण आहे. रचना मोठ्या दाखवलेल्या आहेत हा सगळ्या. मस्त आहे. जयपूरचा पॅलेस आहे हा. हो हो आणि इथे बापरे, किल्ले पण तुमचे वाढत चाललेले आहेत. हो. आणि हे बघा या ठिकाणी मेसेज पण खूप सुंदर दिलेला आहे. स्त्रियांना सन्मानाने वागवणारा, कुठलाही कलंक नसलेला, जगातला सर्वात मोठा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज. एकदम मस्त मेसेज आहे. त्या ठिकाणी बघा एकदम सगळे उंदीर वगैरे पण आहेत, आणि तिकडे मशाल पेटवलेले आहेत, लाईटी मस्त सजवलेल्या आहेत. आणि इथे जवळपास आपण 7 ते 8 फुटाचा गणपती आरामात बसवू हो शकतो. हो आणि दोन्ही साईडला बघा इथे मावळ्यांचे मेसेज पण मस्त मस्त दिलेले आहेत. हे अशी समजा अशी कात्रण असेल, मग ते बॅक साईडचं पण ते उभं राहण्यासाठी सपोर्ट हो भेटतो काय? हो एक दिलेले आहेत आम्ही त्याला यल वगैरे लावलेले. घाबरण्याचं काही कारण नाही. अच्छा, हा हे प्रत्येक म्हणजे partला. त्याच्याबरोबरच हो. येणार ना? हो हो ओके. ते बनवलेले आहेत आम्ही पण जर सेपरेट. सिंगल वगैरे हवं असतील तर मिळून हो मिळतील का? मिळून जातात. असे सिंगल मिंगल पण हो. मिळून जाईल, म्हणजे उंदीर वगैरे कोणाला सिंगल वगैरे हो, पाहिजे हो, असेल तर. आहेत ना. ओके ओके. हा. हे पण बघा काही जे मोठे पीस आहे ते ठराविक वाव, बनवलेले. प्रभू श्री राम भगवाधारी. हा हे ह्या वर्षाचं
हा उत्सवीचा मेन मेन आकर्षण आहे ते यावर्षी अयोध्येमधलं. हे पण खूप सुंदर वाटते मंदिराचं एकदम. आणि भरपूर सारे या ठिकाणी आपल्याला मिळतात. या रचना दाखवलेल्या जयपूर याच्यामधल्याच हा घरगुतींसाठी. म्हणजे बघा इथे एक मीटरची लाईट घेतली तर 1200 रुपये आणि 2 मीटरची लाईट घेतली तर 1600 रुपये. म्हणजे 2 मीटरची लाईट घेतली तर लोकांसाठी म्हणजे जास्त स्वस्त पडणार आहे ते. म्हणजे 2400 जाण्याच्या बदली फक्त 1600 रुपयेच खर्च होणार आहे. ओके हा हे बघा असे. अरे हा ते बघा समोर ते मगाशी म्हटल्याप्रमाणे सिंगल सगळं मिळणार ते. भारी. हे बघा इथे जंगल थीमचे आहेत. इथे पण जंगल थीम मध्ये गणपती याच्यामध्ये 3 साईज आहेत. हा आहे तो 4600 रुपये. इथे जवळपास आपण 2 फुटाचा गणपती आरामात बसवू शकतो याच्यात आरामशीर बसते. आणि इथे बघा झोपाळ्याचा आहे. भारी वाटतोय हा खरंच. म्हणजे 5900 रुपये. पण हे कसलं आहे मग हे वेट घेणार काय? हे पेपरच आहे. खाली आम्ही याला प्लाय दिलेला आहे आणि तुम्ही खाली काहीतरी सपोर्ट ठेवा. अच्छा हा म्हणजे जर असं जर घ्यायचं असेल हा वजन म्हणजे इथे खाली काहीतरी लावायचं असं पाकळा टाईप जो याला टच होईल असा. ओके बघा असा पाळणा आहे 5900 रुपयाला. आणि इथे हा मकर आहे तो 1500 रुपयाला. बघूया आपण पुढे. हा पण छान वाटतोय मयुरासन 2900. काय होतं हा जो झोपाळा आहे हा तो 3 सणांना उपयोग येतो लोकांना. सगळ्यात पहिले श्रीकृष्ण लक्षात आले. त्याला पण लोक वापरतात आणि गणपतीचं पण होतं आणि देवीच्या वेळेस पण वापरला जातो. काही लोक म्हणजे 3 सण साजरे करतात याच्यामध्ये. मस्त वाटते. आणि काही तर काय करतात एक वर्षी सिंहासन नेतात दुसऱ्या वर्षी नुसता झुला होतो की घरातल्यांना वाटतं की वेगळं परत डिझाईन झालं. छान वाटतं छान वाटतं. हा म्हणजे हाच ह्याच्यावरती आहे फक्त याला झोपाळा आहे एक्स्ट्रावाला. हा मस्त. लहान मुलं पण फोटो काढायला पण चांगला आहे फोटोशूटला लहान मुलांच्या. हे बघा इथे ते काके म्हटल्याप्रमाणे सगळं वेगळं वेगळं या ठिकाणी आहे. आता बघा उंदरांची ही जोडी जर घेतली तर ती 60 रुपयाला आहे का ही वाली? अगदी 10-20 रुपये काहीचे आहेत. इथे उंदरांच्या जोड्या आहेत ते 10 रुपयाला इथे सुरुवात होते. मग 60 रुपये 90 रुपये 400 रुपये 490 रुपये. म्हणजे ते साईज नुसार ते पुढे पुढे चेंज होते. म्हणजे समजा ह्याच्यामधलं जर कुठलं घेतलं तर ते मागे तुम्ही जो एल शेप दाखवला तो ह्याच्यावर मिळणार नाही. काही कसं याला फ्रेम करावी लागेल. त्यांना जर फ्रंट बनवायचे असेल ते नुसते कटआउट आहे. त्यांना थोडं काम करावं लागेल. ज्यांना वेळ आहे घरामध्ये थोडंफार अजून साहित्य खरेदी करून हे कटआउट नेले ते अगदी 300-400 रुपयामध्ये त्यांचं छान डेकोरेशन होतं. आणि हे जे कटआउट याला येईल सगळ्याला पण याला नाही येईल. अच्छा ह्याना नाही फक्त वरच्या नाही सगळ्याला येईल. बघा आरती वृंद म्हणजे तिकडे उंदीर मामा सगळं पेटी वाजवत आहे तबला वाजवत आहे टाळ वाजवत ते सगळे उभे राहतात साईडने. अच्छा हा मस्त वाटेल तिकडे ते एकदम भारी. हा बघा इथे गणपती हा एक गणपती बसवलेला आहे. गणेश गल्लीतच गणपती वाटतं मस्त वाटतोय. आणि या मकराची प्राइस आहे 990 रुपयाला. इकडे पण हा जंगल थीमवरचं डेकोरेशन आहे 1490 रुपये. हा पण खूप सुंदर वाटतं. आणि अशा प्रकारे इथे आपण पूर्ण राऊंड मारून आलेलो आहे आणि खूप सुंदर सुंदर मकर आहे. ॲक्च्युली काकी पण त्या मकराजवळ जातो मकर मला खूप आवडला. हा बघा इथे आपण या मकराजवळ चाललो ना. हा मकर एकदम म्हणजे सार्वजनिकचाच मकर वाटतोय. सिद्धिविनायक मकर आहे आणि सिद्धिविनायकचा गाभारा आहे पण खूप सुंदर वाटतंय एकदम भारी. घरातल्या मध्ये पण यूज करतात काही हॉल मध्ये हा बरोबर बसतो. म्हणजे मोठं घर असेल तर एखाद्याचा आणि याच्यात अगदी 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हा नाही एखाद्याचं जर मोठं घर असेल ना तर हॉलमध्ये हा एक नंबर वाटेल एकदम. हा बघा इथे अशा प्रकारे. आणि इथे बघा अशी सर्व साईज वगैरे 4 साईज मध्ये करता येतो. हाईट कमी गणपती जास्त आपण किती फुटाचा बसवू शकतो. मकर किती साईजचा आहे गाभारा किती साईजचा आहे पॅकिंग साईज केल्यावर किती होते अशा प्रकारे आहे. आणि बघा माणूस वगैरे सगळं इथे प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे. इथे पुन्हा एकदा आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ल्याचं डेकोरेशन आहे. आणि समोर हा इकडे आपण गणपती आपण बसवू शकतो. खूप सुंदर सुंदर या ठिकाणी डेकोरेशन आपल्याला दिसत आहे. मला सांगा की ह्याचं टायमिंग काय आहे? तसं याचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी अगदी 11 वाजेपर्यंत चालू असतं. आणि सुट्टीच्या दिवशी पण चालू ठेवलेले कारण तेव्हाच वेळ असतो लोकांना. हा लोकांना कसं ते आता सुट्टी मिळणार वेळ मिळणार तेव्हा ते बाहेर शॉपिंगसाठी बाहेर पडणार आहे. आणि कसं आहे की समजा कोणी इथून समजा कोणी मकर वगैरे घेतलं तर त्यांचं पॅकिंगचं वगैरे कसं असेल जर कोणी न्यायचं असेल तर? कुरिअर पॅकिंगचा थोडासा चार्ज लागतो जास्त. ते आम्ही पाठवतो. आता हे आता हे ते कुठे चाललंय काय? हो हे महाराष्ट्र मंडळाचं आहे अमेरिकेचं. चाललंय हो काय बोलता? कारण त्यांच्या याच्याप्रमाणे छोटं पॅकिंग करावं लागलं थोडंसं पण त्यांना. अच्छा हे बघा इथे 15 किलोचं आहे. 15 किलो 750 वजन वगैरे सगळं द्यावं लागतं. महाराष्ट्र मंडळ लंडनला चाललंय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. मस्त असे त्यांनी 3 घेतले याच्यातले. आम्ही एक पॅकिंग साठी ठेवलेलं आहे इथं. अच्छा 3 एकामध्ये पॅकिंग करून ठेवलेत ते? नाही 3 असे वेगवेगळे बॉक्स घेतले. हे मकर 3 बॉक्स मध्ये गेलं तिकडे त्यांनी 3 लावले असे. आणि तुम्ही मगाशी बोललात की जर कोणी तुमच्याकडनं घेतलं तर तुमच्याकडे तुम्ही म्हणालात की जर जोडणी करण्यासाठी एखाद्याला समजत नसेल तर व्हिडिओ काहीतरी आहे ना आमच्याकडे केलेले. इकडे बघा हे QR कोड आहे प्रत्येक मकरचं डिझाईन प्रमाणे. अच्छा ते स्कॅन करा. ओके. हा
म्हणजे आणि बघा युट्यूबला पण दिलेले आहेत आम्ही असेंबली सगळ्या. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे नॉर्मली बघायला गेलं तर एवढ्या प्रकारचे मकर आहेत हो. तुमच्याकडे. हो. आणि जर कुठलाही कोणी मकर घेतला तर त्याचा तो नावाप्रमाणे त्याचा स्कॅन करून त्याला हो. ती व्हिडिओ तिकडून मिळणार. हो. मस्त आहे. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली मकर ठेवल्यात ते ठेवल्यात, पण सिस्टम पण चांगली ठेवली आहे. हो. म्हणजे एखाद्याच्याकडे साईज लावणं, हो. व्हिडिओ तर ठेवणं, लोकांचा त्रास कमी होतो आणि बरोबर आम्हाला आहे. पण सांगणं परत आणि ते विसरून जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे घरी गेल्यावर त्यांना कन्फ्युजन होते की Confusion होते. करायचं काय. नाही, टेक्नॉलॉजीमुळे ना खूपच फरक झालेला आहे हा. आता. पूर्वी नव्हतं काही सुविधा, आता आहे तर त्याचा उपयोग करायला पाहिजे. चांगला उपयोग केला. बघा या ठिकाणी हे मला मकर जरा नवीन वाटतंय ते. हो, हे राम मंदिराची छोटी प्रतिकृती आहे. अयोध्येचं राम मंदिर आहे बघा. या ठिकाणी मकर आहे हा. आणि हा बघा हा यांचा नंबर आहे फॉर ऑनलाईन बुकिंग. म्हणजे समजा कोणी तुम्हाला समजा कोणी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की मला अमुक अमुक मकर आवडलाय, तर तुम्ही तो पाठवू शकता. हो हो, पाठवतो ना. ओके, म्हणजे आता सगळंच ऑनलाईन होतं सर. पैसे पण येतात ऑनलाईन, हा. मकर जातात ऑनलाईन. म्हणजे घराच्या बाहेर पडायची काही जरूर नाही. हे बघा इथे मस्त मस्त सगळं साहित्य येतं मकर घरात आहे. आपल्या, या तसे ठिकाणी मकरही जात आहेत. पॅक वाले पण मकर आहेत आणि ओपन वाले पण मकर आहे. पण ऍक्च्युली मला पर्सनली पॅक पेक्षा मला ओपन वाले जास्त आवडतात. हो. हा, पण काही लोकांना घुमट हवं असतं. आता हा. अगदी 15 मिनिटात लावून होतो. हा 1 पीस आहे, घुमट आहे हा. अच्छा, याचा बेस खालून आणि हा एकत्र घडी होते याची. ओके. जसं आपण लहानपणी बघा होड्या वगैरे बनवायचं, वेगवेगळ्या आकाराच्या घड्या करून, तसं एक याच्या मागे खूप मोठं इंजिनिअरिंग आहे. आर्टिस्ट वगैरे आर्किटेक्ट कामं करतात तेव्हा हे उभं राहतं. बघा, कोणताही साधा पेपर असा उभा राहत नाही, तो लगेच खाली पडतो. बरोबर आहे. पण ही अगदी मखर मजबूत उभी राहतात. मजबूत 5-5, ठेवा, 6-6, आपल्याला गणपती बसवायचा त्याच्यामध्ये. 10-10 वर्षे उभी राहतात ती, म्हणजे एकदाच नाही, नाही, टिकतात मस्त छान. आणि शेवटी कसं आहे, प्रत्येकाची शेवटी चॉईस वेगळी वेगळी असते. कोणाला घुमटवाला आवडेल, कोणाला असं मोकळावाला आवडेल. हो. आणि हा एक कोकण पट्ट्याची थीम आहे, कारण कोकणामध्ये उत्तरच्या छपराची मंदिर आणि घरं असतात. कोकण, तर ते आपला दाखवण्याचा कोकण. प्रयत्न केलेला आहे बघा. वृंदावन वगैरे, तुळशी वृंदावन, महाराष्ट्रामध्ये हो. निसर्गरम गाणं माहिती आहे ना तुम्हाला? फेवरेट गाणं आपलं. अहो काय कोकणातलं मकर, कोकण स्पेशल. मागे बघा एकदम म्हणजे घराच्या बाहेरचे एरिया दाखवलेले आहे, तुळस, अंगण वगैरे खूप छान छान आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सर्वात जास्त हे आवडलं, म्हणजे तुमच्या घरचे साईज तुम्हाला जर माहिती असेल ना, तर तुम्ही इथे डायरेक्ट फिक्स करू शकतात. हाईट वगैरे कसं काय सगळं तुम्हाला या ठिकाणी सगळं लक्षात येईल. खूप छान माहिती दिलात, म्हणजे तुमच्या थोड्याशा वेळामध्ये मला जास्त माहिती कळू शकली. ठीक आहे, चालेल, थँक्यू. थँक्यू. तर हा बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. आणि इकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा कागदी पुट्ट्यांची फोल्डिंग डेकोरेशन 20 वर्षे वापरा. 1 ते 22 फुटांच्या मूर्तीपर्यंत. प्रभाग कुटीर, गणेश गल्ली, लालबाग. आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर चला मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण उत्सवी डेकोरेशनला भेट दिली होती, जे मुंबईतील गणेश गल्लीमध्ये आहे. आणि इथे इको फ्रेंडली मकर मिळतात. त्यांचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अर्ध्या फुटापासून म्हणजे 150 रुपयापासून चालू होत होते. मग पुढे ते आपण सार्वजनिक, घरगुती दोघांसाठी यूज करू असे डेकोरेशन या ठिकाणी होते. इकडून जी आपण ऑनलाईन बुकिंग केल्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये याची डिलिव्हरी होते. अभिनेते वगैरे भरपूर लोकांनी म्हणजे या ठिकाणून भेट दिलेली आहे स्वतःचा गणपती तिकडे घरी ठेवण्यासाठी. तसंच इतर गोष्टी आपण म्हटलं तर आजकाल कसं जरा जास्त लोक इको फ्रेंडलीकडे वळलेले, त्याच्यामुळे इकडून तुम्ही घेऊ शकतात. इकडून घेतलेला मकर आपण किती वर्ष पुरवू शकतो, म्हणजे 5 वर्ष 6 वर्ष जर आपल्याला तो मकरचा कंटाळा, तर आपण तो दुसऱ्यालाही देऊ शकतो. कारण असे पण काही आहेत जे म्हणजे आपण एकदा मकरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर दुसऱ्यांच्या गणपतीला आपण देतो, तर तसंही करू शकतो. इकडलं मला अजून एक गोष्ट महत्त्वाची वाटली, ती म्हणजे इथे सर्व इन्फॉर्मेशन वगैरे सर्व दिलेली, जोडणी वगैरे त्याची व्हिडिओ अवेलेबल आहे आणि ते पेपरामध्ये पण सर्व लिहिलेलं आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही या ठिकाणी गणेश गल्लीमध्ये येऊन नक्की भेट देऊ. हा ब्लॉग आता आपण इथेच थांबवतो. आवडलं कसं वाटलं नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू शकता नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.